सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाच की. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाच की. बरोबर आहे. काल जो आपला विषय झालेला आहे त्या विषयाला अनुसरूनच यावेळी देतात. कालचा विषय की निवर्तित्व नाही महा निवर्तवी काही, तरी कैसा बैसे ठाई निवृत्ती. काही निवृत्ती नसताना म्हणजे निवारण करायला पुढं काही त्याच्या पुढं त्याच्या सत्तेतलं नसताना हा कशाचं निवारण करतो, कशाचा निवारण करणार आहे म्हणून त्याचं निवृत्ती हे नाव पडलेलं आहे. आणि निवारण करायला काही नसताना निवृत्ती नामाच्या या पदावर या नावावर तो कसा आरूढ होतो, कसा विराजमान असतो, ही एक नवलावाची गोष्ट आहे. असं ज्ञानोबारायांना मागच्या वेळीमध्ये सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे की निवृत्त करायला काही समोर नसताना आणि यानं काही निवृत्त बी केलं नाही, कारण नाहीच पुढं काही तर काय निवारण करेल. आणि निवृत्त करायला पुढं काही नाही म्हणून निवारण काही केलेलं नाही. आणि तरी बी निवारण करणारा असं या नावावर कशी बसली ती, हे नाव त्यांच्या ठिकाणी कसं बसलं, किंवा ते ह्या नावाचं संकेतिक या नावाचं अर्थ कसा झाली, ही एक नवल आहे. या संकेताचा, या स्मारकाचा, या शब्दाचा, या पदाचा ते अर्थ म्हणून कसे होतात, निवृत्ती नामाच्या पदावर कशी बसली, निवृत्ती नामावर कशी आली, त्याचं निवृत्ती नाम कसं सोबत आहे. निवृत्ती न करता, निवृत्त करायला पुढं काही नसताना निवारण करणारा असं जे त्याचं नाम आहे, तर ते एक नवलाचं नाव आहे. असं ज्ञानोबाराय त्या सद्गुरूच्या संबंधात, त्यांच्या नावाच्या संदर्भात एक त्यांची नावाची लीला, नाव धारण करण्याची लीला या ठिकाणी वर्णन करतात. आणि त्या दृष्टांतपूर्वक असा देतात आज की सूर्याशी अंधकारू कैगोचरू झाला होता, तरी तमारी हा नसता डगरू आलाच की. सूर्याला अंधकार केव्हा त्याच्या पाहण्यात आला, सूर्याचा अंधकार कधी भेटच झाली नाही, तरी बी सूर्याला तमारी म्हणजे अंधाराचा शत्रू, अंधाराचा वैरी या नावाचा कलंक, या नावाचा आरोप काही न करताना, कधी भेटच झाली नसताना हा त्याच्यावर आरोप आलाच का नाही, न करता ब्रह्महत्या. त्यानं कधी त्याच्याशी वैर केले, कधी भेटच झाली नाही तर वैर काय, कधीतरी भेट, काही व्यवहार, काही गुन्हा झाल्यावर वैर होत असते. आणि आधी भेट व्हावा, भेट झाल्यावर व्यवहार व्हावा, आणि व्यवहार झाल्यावर चूक होत असती. चूक सुरुवातीला नसती, चुकाला आधी व्यवहार व्हावा लागतोय, व्यवहाराला आधी भेट व्हावं लागते, भेट व्हायला आधी एक सत्ता लागते, एक देशीत्व, एक सत्तात्व, एक कालत्व, एक म्हणजे सत्तात्व म्हणजे वस्तुत्व आलं. हे झाल्याशिवाय व्यवहारच होत नाही, आणि व्यवहार झाल्याशिवाय चूक किंवा बरोबर होत नाही, आणि चूक झाल्याशिवाय वैर होत नाही. काहीतरी व्यवहारात गडबड व्हावा,
तेव्हा वैर निर्माण होत असते. आणि व्यवहारात गडबड व्हायला आधी व्यवहार व्हावा लागेल ना. व्यवहारात चूक होण्याला किंवा व्यवस्थित व्यवहार होण्याला आधी सान्निध्य लागेल ना त्या वस्तूचं, एकदिशीत्व. पण सूर्याची अंधकार खै झाला होता गोचर. सूर्याला अंधकार केव्हा कळाला किंवा केव्हा पाहिला त्यांनी, केव्हा गम्य झाला त्याला. पण तरी बी नसता सूर्यावर तम आरी म्हणजे अंधाराचा शत्रू या नावाचा कलंक डाग लागला त्याला. डागच आहे तो. डाग कशाला म्हणा, त्याच्या ठिकाणी ते बसत नसून तिथं बसलं, तिथं शोभत नसून ते लावलं लागलं, याला डाग म्हणा. दगरू म्हणजे डाग, डाग. आणि ज्ञानोबाराय शब्द निर्मिती करतात, कारण ज्ञानोबाराय शब्द प्रभू आहेत. डागालाच यमकामध्ये रू लावलं त्यांनी. अंधारू, गोचरू, डगरू, डाग, कलंक. मग तरी तमारी हा डगरू आलाच की. नसलेला कलंक, डाग तिथं नसताना लावणं, लागणं किंवा लावणं. डाग कशाला म्हणते? पहिलाच त्या कपड्याचा रंग तसा असला त्याला डाग म्हणू नाही. आणि पूर्ण कपड्याला जरी एखादा कलर लागला तर त्याला डाग म्हणू नाही. थोड्या जाग्यात आणि नंतर कपडा तयार झाल्यानंतर नंतर व्यवहार करताना लागणं, याला डाग म्हणते. धब्बा, डाग, कलंक. आणि तो शोभनीय नसतो. तसं सूर्याच्या ठिकाणी सूर्य हे नाव आहे, ते विधायक नाव आहे. मार्तंड हे अनेक नाव आहे सूर्याचे. आपण पाहतो दिनकर, प्रभाकर, हे जे नाव येतं तर ते विधायक नाव आहेत. पण तमारी हे निषेधात्मक नाव आहे. मग निषेधात्मक जे नाव आहे तर कशाचा निषेध केला? अंधाराचा. मग अंधाराचा निषेध म्हणजे वैर करणारा, अंधाराला निवारण करणारा जो सूर्य आहे, असं जे सूर्याचं नाव आहे, तर ते नाव त्याच्यावर आरोपित आहे. का आरोपित आहे? तर सूर्याची ना अंधाराची कधी भेटच झाली नाही म्हणून. होऊ शकत नाही, झाली नाही, होऊ शकत नाही, होणार नाही कधी. आणि आता झालेली नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि हे जरी सत्य असलं तरी सूर्यावर तमारी या नावाचा डगर, डाग, आरोप, कलंक, लांछन त्याच्यावर आलेले आहे. लांछनास्पद शब्द आहे हा त्याच्याकडे आलेला. हे जसं ज्ञानोबाराय दृष्टांत देतात त्याप्रमाणे निवृत्ती हे नाव सद्गुरूचं, किंवा सद्गुरूचं काय नाव असावं? सद्गुरूचं लोकांना ठेवलेलं नाव ते नाव नाही, ती कल्पना आहे. गुरुचं गुरु हे नाव शिष्याच्या शिशुपणामुळं, लहानपणामुळं आलेलं आहे. मग सद्गुरू काय करतात त्याच्या करण्याहून, त्याच्या कर्तृत्वाहून किंवा त्यांच्या झालेल्या, त्यांच्याजवळ आल्यावर होणाऱ्या परिणामाहून नाव आहे त्यांचं निवृत्ती, सद्गुरूचं. कारण ज्याला सद्गुरू भेटले त्याची निवृत्ती झालेली, हा अनुभव आहे. स्वानुभवाचं नाव आहे प्रत्येकाच्या. गुरुच्या सानिध्यात निवृत्ती होते, ईश्वराच्या सानिध्यात प्राप्ती होते, आणि गुरुच्या संतांच्या सानिध्यात निवृत्ती होत असते. देव देतो काहीतरी, सद्गुरू देत नाहीत, घालीत. देणं वेगळं, घालीनं वेगळं. ईश्वर मागणाऱ्याला देतो आणि न मागणाऱ्याला बी देतो. चित्तशुद्धी, चित्तस्थिरता.
निष्कामावाल्याला देतो त्याचं करतो ते. म्हणून सद्गुरू ते कोणाकड देवाकड देणे घेण्याच खातय. घेशी तेव्हा देशी आयसा असे किंवा होशी उदार ही देवाकड खातय. देणे घेण्याचा व्यवहार आहे ईश्वराकड. आणि लोकांकडे नुसत्या घेण्याचा व्यवहार आहे. घेते फक्त. घ्यायला उदार आहेत, द्यायला कंजूस आहेत ते लोक. आणि घेऊन द्यायला उदार आहे तो देव ईश्वर. काहीतरी घेतो. जसं द्रौपदी कोण एक पान का होईना, पानाचा कण का होईना घेतला. घेतला आधी मग दिलं, मग भरून देतो. पण घेतो आधी. घेशी तेव्हा देशी असा उदार आहे. आणि न घेणारेच घेण्यासाठीच बसलेली ती लोक ज्यांनी सुखाची दिल्या घेतल्याची ही लोक आहेत. जन माणसं तसे आहेत. देव उदारे देण्यात पण घेऊन. आणि संत देत नाहीत काहीच. निवारण करतात निवारण. कारण निवारण केल्यावर असल्याला खाली राहते. आणि असल्याला राहिल्यावर असल्याला कळतंय. शिव गबाळ बाजूला गेल्यावर उपाध्या बाजूला गेल्यावर असल्याला कळालं की असल्यालाच होतो. तो असलेल्याचा निश्चय होतो, नसलेल्याचा भ्रम जातो. हीच प्राप्ती. म्हणून निवृत्ती सद्गुरूचं खरं नाव निवृत्ती. त्यांचा व्यवहारच निवारण करण्याचा आहे निवृत्ती. मग कशाची निवृत्ती? म्हणा कशाची? पापाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, जन्म मरणाची निवृत्ती, कल्पनेची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती, अहंकाराची निवृत्ती म्हणा, मायेची निवृत्ती, जगसत्यत्वाची निवृत्ती. निवृत्त्याच आहे त्या सर्व. ह्या निवृत्त्या म्हणजे आणि कुठं होती? ही निवृत्ती सद्गुरू सोडून कुठंच होत नाही. म्हणून सद्गुरूचं निवृत्ती नाव सोबत आहे. ते निवारण करणारे. पण सूर्य असा उदय झाल्यावर अंधाराची रात्रीची निवृत्ती होते. सूर्यामुळेच होते. पण सूर्याला रात्रच माहीत नसते, कधी पाहण्यात नसते. तसं गुरु प्रपंचाची निवृत्ती होते, पण गुरुला प्रपंचच माहीत नसतो. गुरुमुळे जन्म मरणाची निवृत्ती होते, पण गुरुला जन्म मरणच माहीत नसते. गुरुमुळे भ्रमाची निवृत्ती होते, पण गुरु पुढे कधी भ्रमच येत नसतो. ध्यानात घ्या ही गोष्ट. गुरुमुळे अहंकाराची भ्रांती होते शिष्याच्या, श्रोत्याच्या, मुमुक्षूच्या, पण गुरुला कधी अहंकार आढळतच नाही, पाहायलाच भेटत नाही. त्यांची ना अहंकाराची कधी भेटच होत नाही. हे अहंकार, अज्ञान, कल्पना, जन्म मरण, सुख दुःख, जीवत्व, जगदत्व हे एकच आहे. थोड्या थोड्या फरकाने त्याची नाव वेगळी. अज्ञानच अहंकार आहे. अहंकारच कल्पना आहे. कल्पनाच जन्म मरण आहे. जन्म मरण सुख दुःख आहे. सुख दुःखच शरीर आहे. आणि शरीरच जग आहे. जग नाही, शरीर आहे जग. शरीर नाही. सुख दुःख आहे. सुख दुःख हेच शरीर आहे. कारण शरीर म्हटलं की सुख दुःखाचा अनुभव. सुख दुःख शरीराच्या रूपाने दिसायले आणि शरीर जगाच्या रूपाने दिसायले. आणि सुख दुःख जन्म मरणाचे धक्के, जन्म मरण सुख दुःख आहेत. आणि कल्पना जन्म मरण आहे. आणि अज्ञानच कल्पना आहे, अविद्याच कल्पना आहे.
म्हणून अविद्या, कल्पना, जन्म मरण, सुख दुःख, शरीर आणि जग ही एकच पदार्थ आहे, वेगवेगळे नाही. त्याचे पुढे दिसणारे परिणाम आहेत, ते पुढे रूप बदललेले रूप आहेत त्याचेच एकाचेच. जसा ऊसाचाच रस होतो, रसाचाच पाक होतो, पाकाचाच गुळ होतो, साखर होती. आणि साखराचेच लाडू शिरा काय होत ते त्याचेच प्रकार आहेत, त्याचेच परिणाम आहेत, त्याचेच परिपाक आहेत. त्याच्यातूनच निष्पन्न होते ती, त्याची नंतरची अवस्था आहे ती. तसं अज्ञानाचीच अवस्था आहे, नंतरची अवस्था अहंकार आहे. अज्ञानाशिवाय अहंकार नाही, अहंकाराशिवाय कल्पना नाही, कल्पनेशिवाय जन्म मरण नाही, जन्म मरणाशिवाय सुख दुःख नाही, सुख दुःखाशिवाय शरीर नाही, शरीराशिवाय जग नाही. एकच आहे, ऊस रस पाक गुळ लाडू शिरा काय असेल तर तेच 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 त्याचेच परिणाम आहेत, तेच पुढे आलेले त्या रूपानं एकच आहे ती. आणि अविद्या अधिष्ठानाशिवाय नाही, हे कळालं पाहिजे. अविद्या अधिष्ठानाशिवाय नाही, अविद्या अध्यस्त आहे. आणि त्याच्यावर अध्यस्थाची ही परंपरा आहे. ही खूप ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे. पण अधिष्ठाना ठिकाणी अविद्याच नाही, आणि अधिष्ठाना वाचून अविद्या नाही. अधिष्ठानाच्या ठिकाणी अविद्या नाही, आणि अधिष्ठाना वाचून अविद्या नाही. अधिष्ठाना वाचून राहील कुठे ती? जसं दोरीशिवाय सर्प नाही, आणि दोरीच्या ठिकाणी सर्प नाही. काय कुठे लावायची सर्पाची संगती? दोरी सोडून एक सूत भर बी बाजूला सर्प नाही. मग दोरीचं सर्प असं नाही, दोरीच सर्प नाही, आणि दोरी सोडून बी नाही. लवणाची मासुळी जरी व्हायची व्हाळी तरी जळी ना जळा वेगळी न जीची जीवी. ज्ञानोबरायाचं सुंदर दृष्टांत आहे. मिठाची जर मासुळी केली आणि ती जर जिवंत असावं किंवा जिवंत केली त्या प्रायोगिक तत्वावर किंवा काही सिद्धीनं, तर माशी असल्यामुळं पाण्याहून वेगळी टिकणार नाही ती जिवंत माशी. आणि लवणाची म्हणजे मिठाची असल्यामुळं पाण्यात टिकणार नाही. मिठाच्या मटेरियलची जर मासुळी केली जिवंत केली, ती जिवंत असली तर ती पाण्यात टिकन का पाण्याच्या बाहेर टिकन? ती जगन कुठं? न जीची जीवी. ध्यानात घ्या. त्याप्रमाणे अविद्या अधिष्ठानावरच जगती आणि अविद्या अधिष्ठानात नसती. इतका जर फरक कळाला तर गेला भ्रम. इतकं जर कळालं तर नाही अविद्या. इतकंच न कळणं हीच अविद्या आहे. अधिष्ठान न कळणं हीच अविद्या आहे. ध्यानात घ्या. असो म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या नाही, आणि स्वरूपावरच आधारित अध्यस्त अशी अविद्या आहे. आणि अविद्येचा सर्व हा पसारा आहे. हा पसारा नाही. ह्या पसाऱ्याचं आणि चैतन्याची कधी गाठ भेटच नाही. आणि चैतन्य जीव होऊन हा पसारा पाहले, या पसाऱ्यात पडले, या पसाऱ्यात सुखी दुःखी व्हाले, या पसाऱ्यात अडकले. ही मोठी मजा आहे, ही मोठा विनोद आहे, ही मोठी खूप मोठं नवलाव आहे, नवल आहे. ही नवल कळालं पाहिजे. मग ते जे मूळ तत्व आहे चैतन्य, त्याच्या ठिकाणी हा संसार कधी, कुठला संसार जगापासून तर अज्ञानापर्यंतचा आता आपण पाहिला, हा कुठेही त्याच्या ठिकाणी. मग त्याच्या ठिकाणी नाही, कोणाच्या ठिकाणी? दुसरीचं ठिकाणच नाही, दुसरीकडचं देशच नाही, दुसरीकडचं जागाच नाही राहायला. आणि तिथं जागा नाही. रज्जू सर्पाला दोरी वाचून जागा आहे राहायला का? दोरी वाचून वारुळात राहीन का रज्जू सर्प?
वरलाट राहत नाही, मग दोरीवर राहील का? दोरीवर बी राहत नाही, आणि दोरीवरच दिसतो, भासतो मानव लागते. ध्यानात घ्या. पण दोरीचा आणि त्याचा कधी संबंध नाही, चांगला संबंध नाही, वाईट संबंध नाही, संबंधच नाही कुठलाच. संबंध नसताना संबंध दिसतो, हाच अध्यास आहे. आणि संबंध नसताना संबंध तुटल्याला दिसतो, संबंध तुटल्याला दिसतो, हा अध्यास आहे. आणि संबंध तुटल्याला दिसतो, हा बी अध्यास आहे. ध्यानात घ्या, जरा वर्णाची गोष्ट आहे, ध्यानात घ्या. दोरीवर सर्प दिसतो, हा दोरीशी सर्पाचा संबंध. आणि दोरीच्या ज्ञानानं सर्प निवृत्त झालेला दिसतो, हा दोरीच्या दोरीचा आणि सर्पाचा तुटलेला संबंध, तुटल्याला दिसणं. जुटल्याला दिसणं ही भ्रांती, म्हणून तुटल्याला दिसणं ही बी भ्रांती. त्या भ्रांतीवर आधारित भ्रांती, भ्रांतीवर झालेली भ्रांती. बंधनी भ्रांती, मोक्ष ही भ्रांतीवर झालेली भ्रांती. म्हणून मोक्ष बी खोटा आहे, पण तिथे गेल्यावर कळत झाली सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त शिन तुका म्हणी. शीन वाय आहे, पण हे लक्षात कळल्यावरच कळत, तिथे गेल्यावरच कळत, अगोदर नाही कळत. म्हणून काय म्हणते तिथं महाराज, की सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू, तरी समारी हा डबरू आलाच की. हे जसं सूर्याच्या बद्दल महाराजानं सांगितलं, तसंच निवर्तीनाथांच्या समाधान ज्ञानोबाराय सांगायली सिद्धांत दृष्टांत देऊन, की निवर्तते नाही महा निवर्तवी काही, तरी कायसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. निवारण करण्याला त्याला काही नाही, मग हा निवारण तरी कशाचं करतोय? काही नाहीच पुढं, समोर पाहिजेच ना. एकटाच माणूस पट्टा खेळायला लागला तलवारीचा, कशाला मारायला लागलाय? तो मारायला का खेळायला आहे? शस्त्र आहे, नागव शस्त्र आहे, उघड धारधार, आणि पट्टा खेळायला लागलाय. कोणाला मारायला? हवेत तलवार फिरायला लागलेली, व्यवहारात कोणी समोर शत्रू नाही, त्याचे खेळ येतो. ध्यानात द्या, कोण मारायले पुढं, कोणाला लागायली तलवारची, काय कापायले तलवारीनं त्या. जसं मग कोणाचा शत्रू आहे तो, शस्त्र जरी असलं तर कोण आहे पुढं त्याला मारायला? तसं गुरु आहेत आणि निवृत्ती आहेत, पण कशाची निवृत्ती करायली? म्हणून निवृत्ती नावाचा खेळ आहे त्याचा, लीला आहे त्याची. बरं वय, बरं म्हणजे शोभा. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, ते नाव आहे ना, बरं वय शोभा आहे, खेळ आहे, खेळ लीला आहे त्याची. ध्यानात घ्या गोष्टी, लीला आहे, बरं वय. निवृत्ती हे लीलाधारी आहेत, गुरु हे लीलाधारी आहेत. आणि लीला कळणंच गुरु कळणे, लीला कळणंच देव कळणे. म्हणून शिव लीला, राम लीला, कृष्ण लीला, संत लीला, गुरु लीला. ज्याला लीला कळाली त्यालाच ती कळालं. लीला कळणाऱ्याला बला राहत नसते. बला म्हणजे प्रपंच आहे, लीला म्हणजे खेळ आहे, नाटक आहे, लाघव आहे. म्हणून गुरु लीला आहे, गुरुचं नाव लीला आहे, गुरुचं रूप लीला आहे, गुरुचं कर्ण लीला आहे, गुरुचा अनुग्रह लीला आहे. गुरुच्या संगतीत लीलाच होत असते, म्हणून ती लीला सांगतात ज्ञानोबा आहे आपल्याला. जशी सूर्याची लीला आहे, सूर्याचं तमारी हे नाव लीला आहे, भला नाही. तमारी म्हणजे काही तलवार हातात घेऊन तो धावला नाही अंधाराच्या माग, अंधाराचा शिरछेद केला नाही कधी.
अंधाराला जखम केली नाही कधी. पण तरी तमारी हे नाव आहे. लीला लीला आहे ती नावाची. ध्यानात घ्या. त्याच्याकडे डगरू म्हणजे डाग ते लांछन लावलेले की उगाच कधी पाप लावले ना सूर्यावरती की त्याची कधी भेटच झाली नाही, कधी समोरासमोरच आली नाही आणि त्याला त्याचा शत्रू मानतात. कधी भांडण बी झालं नाही. भांडण व्हायला म्हणजे सूर्याला अंधार माहीतच नाही अजून. सूर्याला अंधार माहीतच नाही. डोळ्यावाल्याला अंधार माहिती आहे काड्या जगातले. सूर्यानं त्याच्या डोळ्यानं कधी अंधार पाहिलाच नाही अजून. त्याला अंधाराचं नाव बी माहीत नाही. कुणी अंधाराबद्दल बोलायला लागलं, कशाबद्दल बोलायला लागली, अंधार कशाचं नाव आहे, अंधार शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूर्याला अजून माहीत नाही आणि कधी माहीत होणार नाही. इतका अनभिज्ञ आहे सूर्य अंधाराबद्दल. त्याला माहीतच नाही. अंधाराचा जन्म माहीत नाही, अंधाराचं जीवन माहीत नाही, अंधाराचं मरण बी माहीत नाही. अंधार नावाची वस्तूच माहीत नाही. तिची कल्पना पण करता येत नाही त्याला. सूर्याला कल्पना पण करता येत नाही की अंधार कशासारखा असेल. अंधार पृथ्वीसारखा आहे का, पाण्यासारखा आहे का, वाऱ्यासारखा आहे का, आकाशासारखा आहे, कशासारखा, कोण्या आकाराचा आहे, कोण्या रंगाचा आहे, कोण्या चवीचा आहे. त्याला माहीतच नाही सूर्याला. पण तरी बी त्याला त्याच्या संबंधानं नाव दिले जाते. अंधाराच्या संबंधानं आनंदात अंधाराचा शत्रू म्हणून. हे जसं सूर्यावर घेतलेला आळ आहे त्याप्रमाणे निवृत्ती नावाचा देखील आळ आहे. आणि आरोपितच बोलणं असते. कारण बोलायसाठी काहीतरी आरोप, काहीतरी संबंध असल्याशिवाय बोलता येत नाही. नाम रूप संबंधू. नाव लागते, रूप लागते त्या वस्तूला आणि त्या वस्तूचा संबंध लागतो. नाव रूप संबंधू क्रिया जाती भेदू हे इतकं असल्याशिवाय बोलता येत नाही. आता ज्या वस्तूला रूपच नाही आणि नाव नाही आणि ज्या वस्तूचा कशाशी संबंध येत नाही आणि ज्या वस्तूमुळे दुसऱ्यात काही क्रिया घडत नाही आणि त्या वस्तूत बी काही क्रिया नाही, अक्रिय. नाम रूप संबंधू क्रिया आणि ती वस्तू कोण्या वस्तूशी तुलना करता येत नाही आणि ती वस्तू व्यवहार्य नाही म्हणून कोण्या जातीची नाही. व्यवहारात जाती असतात आणि जन्मनाची जात असते. ज्या जन्म आहे आज आहे आज म्हणून जात नाही, जाती नाही. आणि तिचा कोणाशी भेद बी नाही, कशाशी अभेद बी नाही. म्हणून भेद बी नाही. भेद असला तर वाणीनं बोलता येतो, क्रिया असली तर वाणीनं बोलता येते, संबंध असला तर वाणीनं बोलता येतो, जाती असली तर वाणीनं बोलता येते, नाव रूप असलं तर वाणीनं बोलता येते. आणि त्या ठिकाणी नाही काही. आणि नसून बोलायला लागली म्हणजे लावायला लागली, नसून निवर्ती म्हणाले म्हणजे नाव घ्यायला लागली. ना द्या बोलावं लागायला म्हणजे नाव घ्यावं. बोलण्यात पहिले पहिले नाव येते आणि नाव म्हणले की नाव रूपाला आणत असते. आला नाव रूपा, नाव आला की रूपा येतो. नाम आठविता रूपी प्रगट पे झाला. काही प्रत्येक वस्तूच हे असे, देवाचंच नाही. ज्याचं नाव घ्यावं ते रूपानं प्रगट होते अंतःकरणात. त्या आता मी मांजर म्हणलो की मांजर या नावानं अंतःकरणात मांजरीचं रूप प्रगट होते, स्मृती रूप किंवा प्रत्यक्ष रूप. संस्कार रूपानं तरी मांजर प्रगट होते. नाव रूपाला प्रगट करते. रूप म्हणजे काय दिसणारं रूप नाही. वारा म्हणलं की वाऱ्याचं स्पर्श रूप प्रगट होते अंतःकरणात. शब्द म्हणलं की शब्दाचं ध्वनी रूप. रंगरूपच नाही आपल्याला. रूप म्हणलं की रंगाशी संबंध लागलेला आहे. ही आपली कमजोरी, डोळ्यात बुद्धी अडकलेली असल्यामुळं. रूप अनेक आहे. रंगालाच रूप आहे असं नाही. रंगाचं रूप डोळ्यानं पाहण्यासारखे.
शब्दाचं रूप कानानं ऐकायसारखं त्याला ध्वनी रूप म्हणते. वाऱ्याचं रूप स्पर्श रूप आहे ते त्वचेनं घेण्यासारखी. डोळ्यातच बुद्धी चारवाकासारखी नुसती अडकायची नाही. दिसते तेच खरं. ही चारवाकाची बुद्धी किंवा तळागाळातली पामराची बुद्धी. रूप शब्दाला बी, स्पर्शाला बी, गंधाला बी. गंध रूप नाकाने घेण्यासारखं रूप, त्याला गंध म्हणा. हे पा जे जे इंद्रियानं कळतं ते रूपच आहे. पण रूप नसतं रंगरूपच. रंगरूपालाच रूप मानायचं शिकलोच आपण. शब्दरूप, ध्वनिरूप, स्पर्शरूप, गंधरूप, रसरूप. रूपच आहे ते. स्मृतिरूप, स्मृती देखील रूपच आहे. आठव रूप, रूपच आहे ते सर्व. का रूप असल्याशिवाय कळते कशी? रूपाचाच आकार धरती बुद्धी. जे जे इंद्रियातून किंवा इंद्रिया वाचून वरती आकार धरती ते रूप आहेत, ते आकार आहेत. आकार धरती म्हणून आकार बी आहे त्याला. वृत्तीनं धरलेला आकार येतो. आपल्याला आकार म्हणजे ठोस आकार दगडाला आकडाचा इतकाच वाटतो. गंधाला पण आकार आहे, रसाला पण आकार आहे. तेव्हा जिव्हेद्वारी वरती त्याचा आकार धरतीन ते कळत आहे. निराकार कळतच नसते. जे निराकार असते त्याची वृत्ती आकारच धरीत नाही. आणि ज्याचा वृत्तीला आकार धरता येत नाही ते कळतच नसते. ते विषय होत नसते वृत्तीचा. वृत्ती व्याप्तीच होत नाही त्याच्यावर. वृत्ती व्याप्त नाही झाल्यास फल व्याप्ती होत नाही, ती कळत नाही. म्हणून आपला काय विषय चालला होता की रूप, नाव, निवृत्ती हे नाव. मग निवृत्ती ह्या नावाची कल्पना येते रूप, निवारण करणारे म्हणून. आणि निवारण करण्याची क्रिया करतात म्हणून क्रिया आली, नाम रूप. आणि संबंध आला, कोणाची क्रिया, कोणाच्या संबंधित? शिष्याच्या संबंधित. निवारण करणारे शिष्याचं. निवृत्ती नाव, मग निवारण करणं हे त्याचं रूप. निवारण करण्याची क्रिया करतात ते. कोणाची करतात? ते शिष्याची करतात म्हणून संबंध शिष्याशी त्याचा, सद्गुरूचा. नाम रूप संबंधू क्रिया. जाती, जाती ते गुरु जातीतले, संत जातीतले, हे शिष्य जातीतले, मुमुक्षु जातीतले. वर्ग पाडलाय. जात म्हणजे वर्ग. वर्गीकरण केलं की गुरु 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 हे गुरु आहे. सुख याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हे गुरुच्या वर्गातली मंडळी. व्यास, वाल्मिक, वशिष्ठ, कपिल, शंकराचार्य, सुखाचार्य हे गुरुवर्ग आहे. वरिष्ठ वर्ग, गुरुवर्ग. जाती पहिली. नाम रूप संबंधू क्रिया, जाती. आणि भेद पाळला. शिष्य वेगळे, गुरु वेगळी. शिष्य उद्धारासाठी आलेले, गुरु उद्धार करण्यासाठी तर आलेली. त्यासाठी अवतार आहे, त्याचा लीला आहे ती. जगासाठी ते करतात, जगाच्या कल्याणासाठी येतात, व्यवहार करतात. भेद झाला जगाचा आणि त्याचा, जीवाचा आणि त्याचा. म्हणून बोलता येते. आणि हे बोलण्यानं सर्व भेद होतात. बोललं की भेद, कारण बोलणं की नाव, आणि नावापासून रूप, क्रिया, संबंध, भेद, जाती हे सर्वच आले. हे सर्वच लांछनं लागतात नावापासून लावलं की. म्हणून नाव विटाळी पाहिला. नाम रूपे अंगी लाविला विटाळ. जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. संताची या चरण रजे उतरू वजे मातीचे. म्हणून नाव घेतलं की काहीतरी पुढे सर्वच येते, गाभाळ येते. म्हणून मौन नाही देवाचं रूप. म्हणून गुरुपाशी मौन ना असा, संतापाशी बहु असावी मर्यादा. बोलू नाही, मौन. कारण गुरुचं स्वरूप मौन नाही. म्हणून मौनच खरं त्यांचं वर्णन आहे. मौनच खरी त्यांची स्तुती, मौनच खरी त्यांची सेवा आहे. परंतु ते घडण्यासाठी बोलावं लागते. मौन तरी कळायसाठी बोलावं लागते. कारण आपण बोलण्यातले, आपण बोलण्यात पाहिलेले असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की गुरुपाशी त्यांचं निवृत्ती हे नाव, डगर, धाक, त्यांना लांछन लावू नये. पण हे कळाल्यावर अगोदर गुरु म्हणावंच लागन, आधी अगोदर निवृत्ती म्हणावंच लागन. कारण ते म्हणल्याशिवाय आपल्याला ते स्वरूप तरी कसं कळन त्याचं. आणि नंतर कळन की हे बोलणं आपलं चूक होतं. ध्यानात घ्या, आधी नाव घेणं चांगले, नंतर नाव घेणं वाईट आहे. ध्यानात कळालंच पाहिजे. आधी भजन करणं चांगले, नंतर भाजताच येत नाही. आता भजू कवण्यापरी तुकोबाराय म्हणते. कसं भाजावं मी त्याला?
कसं नाव घेऊ त्याचं? आधी नाव घेणं चांगलंय, शोभा आहे, भूषण आहे. आणि नंतर नाव घेणं बी दूषण आहे. आधी गुरु गौरव करणं भूषण आहे आणि नंतर गुरु म्हणणं दूषण आहे. पण हे कळायला पाहिजे, जवळ गेल्यावर कळतंय. म्हणून निवृत्ती हे त्यांचं नाव आहे. त्यांना घ्या. हे डगर डगर डाग आहे, कलंक आहे, लांछन आहे, हास्यास्पद आहे. परंतु तरी बी शिष्याच्या दृष्टीनं जे तळमळून आलेत, मुमुक्षू आहेत, संसाराला त्रासलेत, संसाराची निवृत्ती इच्छायला लागलीत, त्याच्यासाठी चांगले येते नाव, त्याला आधार येते नाव. त्रिविध तापानं तापलेल्याला शांती देणारे नाव ते. निर्भय करणारं नाव आहे ते. तीच आधार आहे त्याला. संसाराच्या जाळात जे पडलेली तापात त्यांना शांती देणारं, अभय देणारं नाव आहे ते. त्याचाच आधार आहे त्या नावाचा. बाकी कशाचा, पैशाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा, तारुण्याचा, सौंदर्याचा, मित्राचा, कोण्या कशाचाच आधार नाही बाकीचा. तिथे कोणी सोडवी नाही का सद्गुरू वाचुनी. त्याचा सद्गुरूचाच आधार आहे. तापलेल्याला, जे भ्रमात पडून भ्रमाला कंटाळलाय आणि तापलाय आणि खऱ्याकडे निघलाय, त्यासाठी ते नाव आधार आहे. तुका म्हणे नावन जनासाठी उदकी ठाव. पण तिथे गेल्यावर कळतं की ते नाव कसं वाय 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 नावाची बुंती सांडीची ना, या नावाची वाय बुंती सांडीची ना, ती त्याच्यामुळे धरलेली बुंती, ते गाठोडं नावाचं त्यांनी त्याच्यामुळे ठेवायली ते ह्याच्यामुळं. पण तिथं गेल्यावर त्याची समीक्षा करतात ज्ञानोबा राय की सूर्याला अंधकारू काही गोचरू झाला होता का, तरी तमारू हा डगरी आलाच की नाही. तसा आमच्या गुरु स्वरूपाच्या, जसा सूर्याच्या ठिकाणी अंधकार कधी माहीतच नव्हता, तरी अंधकाराचा वध करणारा, अंधकाराला घालून लावणारा असा सूर्य आहे. असं सूर्यावर जसं न भेट होता, त्यानं काही न करता त्याच्यावर आलाय, तसे सद्गुरू दुःख निवृत्त करणारे, जन्ममरण निवृत्त करणारे, भ्रमाची निवृत्ती करणारे, सकल दुःखाची निवृत्ती करणारे, असे म्हणून गुरुचं जे काही नाव आहे निवृत्ती. ते पण निवृत्ती म्हणजे कशाची बी निवृत्ती करणारी. निवृत्ती ह्या नावाला मोघम पाहू नका. निवारण करणारी, शिष्याचं हरण करणारी, सर्व याला निवृत्ती म्हणा. आणि ती निवृत्ती हेच रूप आहे गुरुचं. निवृत्ती हेच नाव आहे, निवृत्ती हेच रूप आहे. पण तरी बी ते नाव आणि ते रूप हे सर्व खोटा असल्यामुळं, संसार त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसल्यामुळं, किंवा तिथे गेल्यावर संसार राहत नसल्यामुळं, पहिलाच नव्हता असं कळत असल्यामुळं, त्याचं ते नाव बी दूषण ठरते बोलणं तिथं गेल्यावर, तिकडून गेल्यावर. म्हणून सूर्याच्या अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगुरू आलाच की. सूर्याला अंधकार कधी दिसला आहे काय? तरी पण त्याच्यावर तमारी या नावाचा आरोप आलेलाच आहे. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, जसा सूर्यावर आरोप आलाय, जसा गुरुवर आरोप आलाय त्या नावाचा, तशी सर्व जे नाव आहेत जगातली ते आरोपितच आहेत. कशाचं बी नाव आरोपित आहे ते नाहीच. कोणाचं नाव काय असेल ते नाहीच, ते त्याच्या ठिकाणी नाहीच. ते आडनाव बी नाही, ठेवलेलं नाव बी नाही, आणि रास नाव बी नाही, टोपण नाव बी नाही. सर्व आरोप होते. टोपण नावाचा आरोप आहे, ठेवलेल्या नावाचा आरोप आहे. 5-6 वाजतेच्या हातानं पाळण्यात घालून ठेवलेलं नाव गाजा वाजा करून, पान सुपारी वाटून, ते बी आरोपितच आहे. ब्राह्मणाच्या हातानं जन्माच्या त्या काळावून, त्या राशीहून, त्या नक्षत्रावून, त्या मुहूर्तावून काढलेलं नाव बी ते बी आरोपितच आहे. जन्मामुळं काढ नाव, जन्मराशीहून त्या रास नाव, ते अर्थाचा जन्मच नाही. आणि जन्मावून काढलं म्हणजे आम्ही बरोबर अचूक काढलं, घडीत पाहून. घडीत पाहिलं काय तुम्ही?
काय काय पाहिलं घडीत? काळ पाहिला. कशाचा काळ पाहिला? जन्माचा. कोणाचा जन्म पाहिला? देहाचा. आणि कोणाला नाव ठेवलं? देहाला का? देहानं ऐकलं का? देहानं मानलं का? देहानं ठेवलं का नाव? ती नाव मानायला कोण? वाटायला कोणाला? चैतन्याला. आणि नाव कोणाला ठेवलं? देहाचं. चुकलं का गणित? कसं झालं? तुमचं मुहूर्त नाही चुकलं, घडीची काठी नाही चुकली, काळ नाही चुकला, पण नाव ठेवण्यातच चुकलं. ठेवलं कोणाचं? मानलं कोणी? ऐकलं कोणी नाव? ते जे ऐकन त्याचं नाव का दिसलेल्याचं नाव? आणि ऐकलं कोणी? कळालं कोणाला ते नाव? ते धरलं कोणी नाव? अंतःकरणात चैतन्यानं, जीव चैतन्यानं धरलं आणि देहाचं ठेवलं आणि जन्माकडे पाहून ठेवलं, काळाकडे पाहून. आता हे इतकं ब्राह्मणाच्या हाताने ठेवून याची जर अशी गती या नावाची, तर तो पण नाव ठेवलं काहीतरी. बाबड्या, पिंट्या, पिंटी, छोटी, काही टिंग्या, काय जे आता नाव ठेवते ते नवीन आधुनिक किंवा पहिली जुनी, ते तर ठेवलेली नाव आहेत. काहीच मोघम ठेवलेली आहेत खुशीनं. हे गणितानं ठेवलेत पंचांगाकडे पाहून यायची अशी फसगत आहे. जी रासनाव पाहिली त्याची अशी फसगत आहे. जी 5 सवासनीच्या हातानं सन्मान देऊन ठेवली त्याची तशी फसगत आहे. ताड नाव आडनाव ताडूच आहे. ध्यानात घ्या. म्हणून शिक सर्वच ध्यानात घ्या. त्या नावाचा त्या ठिकाणी आरोपच आहे. कारण त्या नावासारखं तिथं काहीच नसतंय. कोणाच्या? हे पा माय हे नाव आहे. कुठे माय? कोणाची माय? कोणाचे माय बाप? कोणाचे गणगोत? कोण माय? माईला पत्ता पण नाही. कसं झालं हे? तर कसं पोटात वाढलं याचा पत्ता नाही. कसं तयार होते पोटात याचा पत्ता नाही. कसं बाहेर येते याचा पत्ता नाही. कसं जिवंत झाले, कसा श्वास चालतो त्याचा, कसं रक्त नाड्या वाटत चालतं, माईला पत्ता आहे? माईने केलं याचं काही? पालक आहे माय? कशाची माय? माय माय नाही. माईला माई कशी माय झाली हिचाच पत्ता नाही त्याचा. म्हणून बापूराव महाराज म्हणत असतील, तू माय नाही तुला माय नाही, तू बाप नाही आणि तुला बाप नाही. बापपणाचा आरोप आहे त्या बापावर आलेला. पुत्रपणाचा आरोप आहे त्या पुत्रावर आलेला. कशाचा पुत्र? कशाचा बाप? कशाची माय? कशाचं बाप? पत्ता तरी याने केलं का? ते यानं घडीलं का? याच्याकडे आहे का ते ज्ञान आहे का? कर्ण आहे याच्याकडे? आरोप आहे फक्त याच्याकडे माईचा आणि बापाचा. म्हणून आपल्याला बाप नाही, आपण बाप नाहीत कोणाची. कळतच नाही तर कशाची बाप, कशाची पालक, कशाची शेपून पालक, कोणाची पालक? अन्न तयार करता येतं का आपल्याला? श्वास पेलता येतो का आपल्याला? रक्त बहिणता येतं का आपल्याला? का कोणाची पालक? श्वासाशिवाय रक्ताशिवाय जगतं का कोणी? पाणी तयार करता येतं का आपल्याला? अन्न निर्माण करता येतं का आपल्याला? कशाचे पालक? शेपू पालक पण नाही तर कशाचे पालक? कशाची पालली? याला कोण पाळायले, कोण पोसायले? काहीच कळा ना. अरे माय माय तर माय नाही, बाप तर बाप नाही, पण ईश्वर बी ईश्वर ठरत नाही. पुढे गेल्यावर तो पण पालक ठरत नाही, जनिता ठरत नाही. माय माय नाही, बाप बाप नाही, ईश्वर ईश्वर नाही. संताकडे गेल्यावर कळत. आणि संताकडे गुरुकडे गेल्यावर कळतं की गुरु बी गुरु नाही, शिष्य बी शिष्य नाही. समजे आरोप आहे ते सर्व लांछन आहे. ते 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 म्हणणं लांछन आहे. आता निवृत्ती म्हणणं जर लांछन आहे, डगरू आहे, डाग आहे, तर ईश्वर म्हणणं काय कायचं? ईश्वर म्हणणं जर कलंक आहे, डाग आहे, तर मायला माय म्हणणं, बापाला बाप म्हणणं, पुत्राला पुत्र म्हणणं, मीला मी म्हणणं लांछन आहे. ते सर्व आरोप आहेत, आरोपित आहेत. असं कळालंच पाहिजे आपल्याला. हे कळणं सर्व कळणे, रहस्य उलगड नाही, सूत्र उलगड नाही, जीवपणा जाणे हे कळ. सर्व आरोप आहे. ती सूर्यावर आरोप आहे तमारी या नावाचा. माय नावाचा आरोप आहे. ज्याला माय म्हणतो तिच्यावर माय नाही. ती बाप नावाचा आरोप आहे. ईश्वर नावाचा आरोप आहे. गुरु नावाचा आरोप आहे. संसार नावाचा आरोप आहे. आरोप इथे संसार. जीव नावाचा आरोप आहे. बंधन आरोप आहे. मोक्ष आरोप आहे. हे सर्व आरोपित आहेत. जन्म मरण आरोप आहे.
पाप पुण्य आरोप आहे, सुख दुःख आरोप आहे. नाहीच ते नसून वाटायले तोच भ्रम आहे, तीच भ्रांती, तेच संसार आहे. शुद्ध 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 लक्षात आलं पाहिजे. ही अशुद्धी, ही पाप, ही मर्ग, ही चंचलता, हा विक्षेप सर्व निवृत्त झालाच पाहिजे, तरच निवृत्ती बी नाही. पण अशा गोष्टी कळाल्याच पाहिजे आपल्याला. म्हणून सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाच की. म्हणून आपण पाहू लागलो की डगरू आहे, कलंक आहे, लांछन आहे, ते दोष देणे. म्हणून भाऊ आपण ते की तुम्हाला माय नाही, तुम्ही माय नाहीत, तुम्हाला बाप नाही, तुम्ही बाप नाहीत. ध्यानात घ्या. तुम्हाला ईश्वर नाही, तुम्ही ईश्वर नाहीत. तुम्हाला गुरु नाही, तुम्ही गुरु नाहीत. तुम्हाला जन्म नाही, तुम्ही जन्म नाहीत, अजन्म आहेत. तुम्हाला मरण नाही, तुम्ही मृत्यू नाहीत, काल नाहीत. तुम्हाला बंधन नाही, तुम्ही बंधन स्वरूप नाहीत. तुम्हाला मोक्ष नाही आणि तुम्ही मोक्ष नाहीत. तुम्हाला आणि तुम्ही हा भेदच नाही. एकमेव अद्वितीय अवाच्य. अवाच्याच्या ठिकाणी काय वाच्य करावं. पण हे सर्व डगर आहेत, सर्व आरोप आहेत. म्हणून संसारातले आरोप तर आरोपच आहेत. नवरान, बायकून, मालकन, लहानन, मोठान, गरीबन, श्रीमंतन, काळान, गोरान, या जातीतला, त्या पंथातला, या वर्णातला, त्या आश्रमातला, हे तर संसारातले आरोप आहेत. पण परमार्थातले बी आरोप आहेत. परमार्थात जे आरोप आहेत की हिंदू आहे किंवा धार्मिक आहे, कोण्या पंथातला आहे, कोण्या संप्रदायातले, ते आनंद संप्रदायाचे, ते कोण्या दुसऱ्या संप्रदायात, नाथ संप्रदायातले, कोणी चैतन्य संप्रदायाची, कोणी दत्त संप्रदायाची, संप्रदायाचा बी आरोप आहे. हे या गुरुचे शिष्य, ते त्या गुरुचे शिष्य, हे गुरुन ते गुरुन, हे शिष्य, आरोप आहे. हे अज्ञानी येतं, ते ज्ञानी येतं, हे मुक्त येतं, ते बद्ध येतं. आरोप आरोप आहे, आरोप आहे. म्हणून पंडित ज्ञानी हे सर्व आरोप आहेत. सिद्ध महानुभव, सिद्ध साधक, सिद्ध, हे सर्व आरोपच आहेत. एकच आहे सर्व, एकच झाली ती वाळवंटामध्ये, एकच आहेत. पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच सिद्ध साधकारी, तिथे एकच होत असते. तेच वाळवंट बरवे नीट उत्तम, तिथे एकच असते. असो, सूर्याचे अंधकारो काही झाला होता गोचरो, ते तमारी हा डगरू आलाच की. म्हणून ते सांगत आपण ज्याच्यावर तमारी या नावाचा आरोप आलेला आहे सूर्यावर, तसा गुरुवर बी हा निवृत्ती या नावाचा आरोपच आळच आलेला आहे, डगरच आलेला आहे असं सांगायचे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्याला अंधकार कधीतरी दिसला आहे काय? ते सांगितलेत. कारण सूर्यापुढे अंधकार राहतच नाही, तरी पण त्याला तमारी असे नाव आहे. अशी सूर्याला नावच द्यावायचे असेल तर, तसे गुरुला नावच द्यावायचे असेल तर निवृत्तीनाथ असेच नाव द्यावे. व्यवहारात नाव द्यायचंच असलं गुरुला तर दुसरं काही देण्यापेक्षा सार्थक नाव आहे, अर्थबाज नाव आहे, स्पष्टता करणारं नाव आहे गुरुचं रूप निवृत्ती. निवृत्ती हेच म्हणायचंच असलं तर निवृत्ती म्हणावं, नाही तर काहीच म्हणू नये, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून वास्तविक प्रवृत्तीची आणि श्रीगुरूची भेटच नाही अशी असूनही त्यांच्यावर या नावाचा आरोप केला जातो. आरोपच केला गेलेला आहे आतापर्यंत. सर्वावरच सर्व नावाचा आणि निवृत्तीवर बिनिवृत्ती नावाचा आरोपच आहे असं गुरुजील सांगायचं. हे पहा, तसा सूर्याच्या ठिकाणी तमारी हा आरोप आहे. सूर्याच्या ठिकाणीच कालाचा आरोप आहे. सूर्याच्या ठिकाणीच अंधाराचा शत्रू म्हणून आरोप आहे. सूर्याच्या ठिकाणी दिनकर हा आरोपच आहे. ध्यानात घ्या, आरोपच आहे. सूर्याच्या ठिकाणी वाराचा आरोप आहे.
दिवस रात्रीचा आरोप आहे, काळाचा आरोप आहे. सूर्याच्या ठिकाणी त्याला पत्ताच नाही. सूर्या वाचून एक बी वार नाही 7 वारापैकी. आणि सूर्याला आज कोण वार आहे माहीत नाही का. त्याला दिवस आणि रात्र हे पहा, वार कधी बदलतो, पृथ्वीवर बदलतो का की दिवस आणि रात्र होती, बदलात काळ असतो. जर दिवस तर दिवसच असता तर केव्हा म्हणून बदलायचं. दिवस मधात रात्र आली, पण हा दिवस, रात्र दिवस, रात्र दिवस, म्हणून हा बदल आहे काळा. म्हणून काळ गणना करता यायली. रात्रीची 12 भाग केली 12 तास, दिवसाची 12 भाग केली, दोन्हीची 24 भाग केली, झाला काळ. त्याचे मिनिट केले, मिनिटाचे सेकंद केले, सेकंदाचे पुन्हा काही भाग केले. ही काळ गणना करता येईल दिवस रात्रीमुळं. आणि दिवस रात्र सूर्यामुळं. आणि सूर्याला माहित नाही रात्र, आणि रात्रीशिवाय दिवस नाही. दिवसाला दिवस मानता येते रात्रीमुळं, आणि सूर्याला रात्र माहित नाही. आणि सूर्याशिवाय रात्र दिवस नाही, आणि दिवसाशिवाय वार नाही. आणि सूर्याला वार माहित नाही, वाराशिवाय हप्ता नाही, पक्षी नाही. आणि सूर्याला पक्षी माहित नाही, हप्ता माहित नाही, महिना माहित नाही, संवत्सर वर्षे माहित नाही सूर्याला. आणि सूर्याशिवाय वर्षे नाही. त्याच्या ठिकाणी वर्षे नाही, आणि त्याला माहित नाही वर्षे, त्याच्या वाचून वर्षे नाही, माहित नाही सूर्याला. आणि सूर्यावरच सर्व हा आरोप आहे, सर्व काळाचा, सर्व कालचक्राचा आरोप सूर्यावर आहे. आणि सूर्याला काही पत्ता नाही त्याचा. दिवस रात्रीवर अवलंबून आहे, रात्र सूर्याला माहित नाही. आणि दिवस रात्रीवर सर्व काळगणना अवलंबून आहे पृथ्वीवरली. काळगणना पृथ्वीवरच आहे, आणि ती सूर्यामुळे. सूर्यामुळे काही, पृथ्वीच्या फिरण्यामुळे काही, परिवलन आणि परिभ्रमणामुळे. आणि त्याच्यात परिवलन नाही, परिभ्रमण नाही सूर्यात. असो, सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय, की त्याच्यावर अवलंबून त्याच्यात नाही. हे जसं आपण पाहलो त्याच्यावर वाया आरोप केलेला, तसा निवृत्ती नावाचा देखील आरोपच आहे. वास्तविक निवृत्ती, आणि म्हणायचं झालं तर निवृत्ती म्हणावं, कारण निवृत्ती मनुष्यभाव आहे. कारण निवृत्ती मानण्यामध्ये शिष्याची प्रवृत्ती होती गुरुकडे जाण्यास. कारण गुरु यायला निवारण पाहिजे शिष्याला. शिष्य कष्टलेत, जो कष्टाला, जो संसार तापा, ज्याला संसारच गोड वाटायला, तो पारमार्थिक नाही, तो शिष्य नाही. जो संसाराला काटाळा, संसार निवृत्त व्हावा, जन्ममरण निवृत्त व्हावा असं ज्यानं सोडलं, ज्यानं दुःखाचं कारण सोडलं, दुःखाच्या कारणाच्या निवृत्तीचा उपाय शोधायला, त्याला शिष्य म्हणावं, त्याला मुमुक्षू म्हणावं. मग त्याच्यासाठी शांती देणारे, त्याला समाधान देणारे, त्याला अभय देणारे गुरु येते निवृत्ती असल्यामुळं. म्हणून निवृत्ती ना मुमुक्षूसाठी सार्थक आहे. मुमुक्षू निवृत्तीसाठीच प्रयत्न करीत असतो. निवृत्ती भेटली की तिथं स्थिर होत असतो. म्हणून म्हणायचं झालं त्याला निवृत्ती म्हणावं. शहाण्यासाठी ते निवृत्ती आहेत, आणि त्याचा शहाणपणा गेला त्यासाठी ते अनाम आहेत. ध्यानात घ्या. म्हणून जाणते न गुरु भजेजी, शहाणा जाणता, त्यानं गुरुचं भजन करावं निवृत्तीचं, त्याच्यासाठी निवृत्ती सार्थक आहेत नाव. असो, म्हणून श्रीगुरूला निवृत्ती अशीच म्हणावं द्यावी. वास्तविक प्रवृत्तीची आणि श्रीगुरूची भेटत नाही अशी असूनही त्याच्यावर या नावाचा आरोप केला जातो. असं गुरुवर निवृत्ती नावाचा आरोप आहे असं ज्ञानोबा राय म्हणतात. किंबहुना गुरुजी याचं विश्लेषण करतात. मनुष्याच्या नावाला काही किंमत नाही. आता जर निवृत्तीनाथाचं, विश्वराचं, संतांचं हे जे नाव आहे त्या नावाचं जर असं झालं, हे जर आरोप आहेत, तर माणसाच्या नावाला काय किंमत. ते अज्ञानानं ठेवलेलं अज्ञानाचं नाव, अज्ञानानं, लोभानं, हौशीनं, लाडानं ठेवलेलं नाव, लाडानं ठेवलेलं नाव, हौशीनं ठेवलेलं नाव, कल्पनेनं ठेवलेलं नाव, हे तर काय खरं येते तो. म्हणून माणसाच्या नावाला तर काहीच किंमत नाही. ठेवलेलं येते, अज्ञानाने ठेवलेलं, काही अर्थ बी नाही. हे तरी सार्थक आहे नाव निवृत्ती व्यवहारात मुमुक्षीच्या दृष्टीनं. हे ठेवलेलं नाव तर काही सार्थक, त्याचा अर्थ पण नाही व्यवस्थित, तिथं ते बसत बी नाही. तेच सांगतात गुरुजी. तर मनुष्याच्या नावाला तर काही किंमत नाही. नाव अन्नपूर्णा, आणि भीक मागायला जाते.
काय नावाला किंमत राहिली त्या? अन्नपूर्णा देवी असं नाव आहे कोण्या एखाद्या स्त्रीचं. आणि कुठे म्हणले अन्नपूर्णा, तर म्हणली भीक मागायला गेली, भिक्षा मागायला गेली, आता ताताची. मग ती भीक मागती तर अन्नपूर्णा कशी? ते नाव तिथं बसलं का? नाव लक्ष्मी गौऱ्या वेचायला जाते. लक्ष्मीबाई कुठे म्हणले गौऱ्या वेचायला गेलेली शेतात. हे जसं नाव तिचं विडंबने विडंबने. नाव मारुती. आता मारुती म्हणल्यावर रामायणामध्ये पहाड पर्वत उचलतो सेतू करताना, राक्षसाशी युद्ध करताना झाड उपटून राक्षसावर प्रहार करतो. 4-4, 10-10, 20 पर्वत उचलून एकदाच समुद्रामध्ये सेतू बांधायच्या वेळेला काम करतो. किंवा युद्धामध्ये पर्वत उचलून राक्षसावर टाकतो. असं पात्र आहे, असं त्याचं त्या नावाचा अर्थ, त्या नावाचा अर्थ करणाराचा व्यवहार तसा आहे. त्याला मारुती म्हणतात. आणि मारुती म्हणतो, मारुती हे नाव आहे. लहान दगड देखील उचलत नाही, दळण देखील चकित नेता येत नाही, आणि त्याचं मारुती नाव. हे जसं शोभा नाही. नाव सूर्यकांत अंधार निवृत्त करीत नाही. सूर्यकांत म्हणले कुठं बसलीच म्हणले अंधारात बसलेली दिसणार तुम्हाला, थांबायला लाईट यावं दे, बसलेली आहे तिथं सूर्यकांतराव. हे जसं नाव त्यांचं शोभनीय नाही. किंवा अनेक नाव आहेत. शांताबाई नाव आहे, भांडती, गंगाबाई नाव आहे, 4-4 दिवस आंघोळ करीत नाही, असे अनेक नाव आहेत. किंवा मला वाटतंय एक दुहा आहे त्या नावावर, अमरचंद तो मर गई भीक मागे धनपाल. अमरचंद तो मर गई भीक मागे धनपाल. लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले बिचारे ठणठण पाल. मला वाटतं कबीरदासच म्हणते ते की अमरचंद कुठेच म्हणले मेले कालच. अमरचंद मेले, मग त्या नाव काय, नावाला कलंक लागला. आणि त्या अमरचंद तो मर गई. अमरचंदाची चला सावरायला म्हणले, कोणाला म्हणले? अमरचंदाला. अमरचंद तो मर गए भीक मागे धनपाल. धनपाल नाव आहे, धनाधीश. आणि कुठे तर म्हणले भीक मागायला लागलाय. हे जसं नावाचं विडंबन आहे. अमरचंद तो मर गए भीक मागे धनपाल. लक्ष्मी बिचारी उपल्या चुनी. लक्ष्मी कुठे तर म्हणले गौऱ्या याचायला गेलेली, रान गावऱ्या शेतात गाईच्या शेणाच्या गावऱ्या येचून आणती, विकीतीन पोट भरती. लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले बिचारी ठणठण पाल. कबीरदास महाराज म्हणले माझं ठणठण पाल नाव ठेवले लोकांना, बरं आहे बा, माझे नाव काहीच नाही. ठणठण पाल जय गोपाल. माझं तरी नाव सार्थक आहे असं त्यांना म्हणायचं. हे लोकांची नाव सार्थकच नाही. माझं काहीच नाही, खडक्या नाही, दंबडा नाही, ठणठण आहे, आणि माझं नाव ठणठण पाल लोकांनी ठेवलं. माझं नाव सार्थक आहे, लोकांचे नाव सार्थक नाहीत. अमरचंद्राचं नाव सार्थक नाही, धनपालाचं नाव सार्थक नाही, लक्ष्मीचं नाव सार्थक नाही, व्यवहारात सार्थक नाही. असा विनोद संत विनोद करीत असते. आणि खरा विनोद असतो तो की माझंच नाव खरं सार्थक नाव आहे माझं लोकांनी ठेवलेलं. ठणठण पाल त्याला म्हणतो. त्याचं काही नव्हतं. घर नाही, शेत नाही, नोकरी नाही, मान नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही, अलंकार नाहीत, वस्त्र नाहीत अंगावर, म्हणून त्याला लोक ठणठण पाल म्हणत होते. ते म्हणले खरं आहे माझं नाव ठणठण पाल, सार्थक नाव ठेवलं, म्हणजे ओळखून नाव ठेवलं तुम्ही लोकांनी. शहाणी आहेत तुम्ही माझं नाव ठेवलेलं. आणि ह्या लोकांचे नाव ठेवणारे मूर्ख आहेत. ते नाव शोभली नाही, त्या ठिकाणी बसत नाही. ते जसं म्हणून जीवाच्या मनुष्याच्या नावाला काही किंमत नाही. ते नाव आरोपित आहे, कल्पना आहे, लाडान ठेवलेले, अज्ञानान ठेवलेले, कल्पना केलेले आहेत. मग त्या नावाप्रमाणे ते व्यवहार होत नाही. त्याप्रमाणे आता लौकिकातलंच नाव असल्यामुळं पण थोडं व्यवहारात पारमार्थिक दृष्टीनं निवृत्ती हे नाव ठेवलेले, पण ते देखील जगदांपात्य असल्यामुळं ते नाव देखील आरोपितच आहे, कल्पितच आहे. ते नाव देखील लांछनच आहे खऱ्या दृष्टीनं पाहिल्यावर असं सांगायचंय. म्हणून ते सांगतात की नाव या नावाप्रमाणेच आमच्या सद्गुरूचे देखील निवृत्ती हे नाव आरोपितच आहे. आता हे गोंधळलेला आरोप आहे आणि तो जरा विवेकानं व्यवस्थित केलेला, पण विवेक देखील आरोपच असतो. म्हणून हे ध्यानात घ्यायच्या गोष्टी येतं. याप्रमाणे निवृत्ती हे नाव देखील आरोपितच आहे. आता जसं सूर्याच्या ठिकाणी तमारी हे नाव आरोपित आलं, तसं निवृत्तीच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी निवृत्तीनाथ हे नाव देखील आरोपित आहे. असा हे पहा, ध्यानात घ्या. आता हे
गुरुची स्तुती करणे का निंदा करणे? गुरुचं नाव देखील आरोपित आहे असं म्हणणं स्तुती का निंदा आहे? लोकांच्या दृष्टीनं निंदा वाटन, कोणाला वाटन, गुरुला पण असं म्हणलीत, गुरुला गुरु नाही म्हणायली, गुरु नाही म्हणायला लागली. मला गुरु नाही, मी गुरु नाही, मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी गुरु नाही, ना गुरु ना शिष्य. शंकराचार्य जसं त्या आत्मशतकात म्हणतात, ना बद्ध ना मुक्त, ना गुरु ना शिष्य, ना ज्ञान ना अज्ञान. निंदा आहे गुरुची का स्तुती? एका अर्थानं निंदा आहे, एका अर्थानं स्तुती बी. म्हणून उपनिषदे जशी येते निंदे, निंदाच विषेदे स्तोत्रे होती. बरायच म्हणतात की 10 उपनिषद जे बोलतात ते निंदा करतात. बोलणं निंदा आहे गुरुची, देवाची, परमात्म्याची, ब्रह्माची. मग निंदा काय करतात? निंदा नाही ती विशेष स्तोत्र सुद्धा स्तोत्र आहेत. मुमुक्षीसाठी ते स्तोत्र आहेत. आणि मौनाची ज्याला भूमिका साधली त्यासाठी ती बोलणं बडबड आहे, निंदा आहे. ते बोलायला लागले ते निंदा. देवाला निर्गुण म्हणणं देवाची निंदा आहे का? तिथं गुणच नाही, तुम्ही गुण घेऊन चालले का? तिथं निर्गुण म्हणायली. एखाद्या माणसाला हा चोर नाही म्हणायला लागली, तुम्ही का म्हणाल तसं? चोर नाही हे बोलणं निषेधात्मक बोलणं आहे ना. हा माणूस लापट नाही, हा माणूस दाखला नाही, हा माणूस, तुम्ही असं म्हणायली का? ध्यानात घ्या. एखाद्या माणसाला म्हणजे हा खुनी नाही, हा बलात्कारी नाही. अरे त्याच्या ठिकाणी नसलेल्या गुणाची कल्पना करून त्याला नाव का द्यायले तुम्ही? ते त्याची निंदा करायला लागली. तसं देवाला निर्गुण म्हणणं, निराकार म्हणणं, हे जे न चिन्ह सर्व नाव आहेत, अचिन्हची निगेटिव्ह नाव आहे. ती सर्व निगेटिव्ह, पॉझिटिव्ह नाव नाही देवाला. आणि निगेटिव्ह सर्व नाव आहेत. आणि निगेटिव्ह नाव निंदा असते, निंदा आहे ती. गोऱ्या माणसाला हे काळी नाहीत, बुटी नाहीत, कुरूप नाहीत, नाहीत म्हणून तुम्ही जे बोलायला लागली त्याच्या ठिकाणी नाही ते बोलायला लागली. आहे ते बोलता येत नाही आणि नाही ते बोलायला लागली. तसं गुरुचं बी खरं जे स्वरूप आहे ते बोलण्यात येत नाही, म्हणून नाही ते बोलायला लागतं. नाही ते बोलणं डगरे, आळ आहे, आरोप आहे. म्हणून सर्व बोलणं आरोपित आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून निवृत्तीनाथाचं नाव देखील आरोपित आहे, पण तरी बी निवृत्ती नावाची शोभा आहे. शिष्यासाठी, साधकासाठी, परमार्थाच्या पांथिकासाठी निवृत्ती नाव हे शोभनीय. त्यासाठी ते उपकारक आहे, त्यासाठी ते वाटचाल आहे, त्यासाठी ते आधार आहे. त्याला ते नाधिकार देतात किंवा ते निर्भयता देतात. म्हणून त्याला त्याची ती आश्रय श्रीमंत निवृत्तीनाथ ती ख्यात दैवतम आश्रय. अशा तापलेल्याला मुमुक्षूला, खऱ्या शिष्याला खरा परमार्थ, शुद्ध परमार्थ करणारा ते आधार आहेत, आश्रय आहेत. म्हणून निवृत्ती नाव त्याचं शोभत आहे. म्हणून स्वभावी आणि ते आरोपित बी अशा प्रकारचा ज्ञानोबारायने या ओवीतून दृष्टांताच्या निमित्तानं आपल्याला सूर्याचा दृष्टांत देऊन सद्गुरूच्या नावाचा निवृत्तीनाथाचा सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे.